कृष्ण कहते हैं, मैं राधा तू श्याम, मैं सीता तू राम, मैं ही लक्ष्मण मैं ही हनुमान। तुम्हें लगता है मैं हूँ अनेक, पर सब में बसता सिर्फ मैं एक। क्यों ढूंढे है तू जहां में मुझे, बस एक बार सच्चे दिल से अपने मन के अंदर झांक के देख, अपने मन के अंदर झांक के देख। जय श्रीराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज माझ्या वाढदिवसानिमित्त स्वामींना फक्त आभार व्यक्त करत आहे. जसं स्वामींनी मला माझ्या लायकीपेक्षा खूप जास्त दिलं, तसं स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. देऊ नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी आता करत आहे. पुन्हा आता पुढे काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगत असेल. चला, आता मी आहे लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये. आता इथनं चेकआउट करून आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे. आता कुठे कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. चला मग जाऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण आहोत लोणावळा येथील कार्ला मध्ये असलेल्या एकविरा मातेच्या मंदिरात. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात बांधले होते. या पवित्र स्थानावर जेव्हा पांडव आले तेव्हा एकविरा माता येथे प्रगट झाली व त्यांनी आदेश दिला पांडवांना की हे इथे मंदिर बांधावे. पण एकविरा मातेने एक अट सुद्धा घातली की हे मंदिर एका रात्रीत बांधून व्हायला पाहिजे. पांडवांनी अट मान्य केली आणि एका रात्रीत हे मंदिर बांधून दाखवले. त्यावेळी एकविरा मातेने प्रसन्न होऊन पांडवांना आशीर्वाद दिला की त्यांचा वनवासातील काळ संपल्यानंतर जेव्हा ते अज्ञातवासात राहील त्यावेळी ते कोणालाही दिसणार नाही. आणि तसेच झाले. या मंदिरात एकविरा माता आणि जोगेश्वरी आई अशा दोन मूर्त्या आहेत. नात्याने त्या नंदा भावजया आहेत. जोगेश्वरी माता हे काळभैरवनाथांची बायको आहे, म्हणजे काळभैरवनाथ हे एकविरा मातेचे भाऊ. चला तर आता दर्शन करूया. आता आम्ही आलो आहे इमॅजिकाच्या स्नो वर्ल्ड मध्ये. तर चला आता आतमध्ये काय आहे बघूयात. चला. हो, फोटो हॅलो. तर आता इथे आलो आपण स्नो वर्ल्ड मध्ये आणि जसं तुम्ही बघू शकता इथे -5 डिग्री टेम्परेचर आहे. एक्साइटेड. पागल हो गया.